आज कार्यक्रम खूप चांगला कार्यक्रम हा इथं होतोय। हा कार्यक्रम थोडा प्रोटोकॉल असल्यामुळे गोटे साहेबांनी मगाशी सांगितली गोष्ट खरी आहे। हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांना मी स्वतः फोन लावला। हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेबांना मी 4 वेळा फोन लावला। रामदासजी आठवले साहेबांच्या पीएनी मला खूप त्या बाबतीमध्ये सहकार्य केलं। केंद्रीय मंत्र्यांना फोन लावला, त्यांच्या पीएसला फोन लावला। या राज्याचे जे कोण आपले एक अधिकारी आहेत ढाकणे साहेब, हे दिल्लीमध्ये या सगळ्या राज्याचा कारभार बघतात। मी ढाकणे साहेबांशी बोललो की जेणेकरून जर आपण याचं वाटप आहे त्याला जर परवानगी नाही मिळाली तर हे वाटप आपण खूप त्याचा ही होईल। यासाठी काका मी सगळ्याला केंद्रीय ह्याच्यामध्ये आणि शेवटी पत्रिका काढल्यानंतर शरदचंद्रजी पवार साहेबांचे आपल्याला परवानगी लागेल असं गोटे साहेब तुम्ही सांगितलं। स्वतः शरद पवार साहेबांना पण या कामी आपण सर्वांनी फोन लावला की प्रोटोकॉल नुसार त्यांचं पत्रिकेत नाव हे टाकावं लागतं। तिथं त्यांनी सांगितलं की बाबा मला वेळ नाही, तुम्ही कार्यक्रम तुमचा तो करून घ्या, कार्यक्रम खूप चांगला आहे की जेणेकरून या कामी याचा उद्देश काय आहे? याचा उद्देश आहे काय की मी नेहमी म्हणतो की माझ्या या तालुक्यातील गरीब माणसाच्या कामासाठी, गरीब माणसाच्या मदतीसाठी माझ्यासारख्या तुम्ही तुमचं माझ्यावरती एवढा उपकार आहे, अरे तुमच्यासाठी मी तुमच्या कामासाठी मी कुणाचं पाय धरायला मागा तयार आहे, हे पण तुम्हा सर्वांना निश्चित प्रकारे सांगतो। आज कार्यक्रम वेगळा आहे। तुमची मला तुम्हाला एकच विनंती करायची आहे, अजिबात घाई गडबड करू नका। सगळ्यांना वाटप शेवटपर्यंत होईल। पलीकडे जेवणाची सोय आपली सर्वांची केलेली आहे। व्यवस्थित कार्यक्रम तुमचं सगळ्यांचं शेवटपर्यंत वाटप झाल्याशिवाय हा कार्यक्रम संपणार नाही। तर अजिबात गर्दी अजिबात करू नका। प्रत्येक मला वाटतं गटवाईज हे सगळं नियोजन एक चांगल्या प्रकारचं नियोजन 10 बुध केले, त्यामुळं दमादमानी करा आणि त्याचा फायदा निश्चित अनेक अधिकाऱ्यांना कळू द्या। गोटे साहेब यांचा नियम असा असतो की 3 वर्षानंतर परत एकदा असतो, पण गोटे साहेब तुम्हाला इंदापूरच्या बाबतीमध्ये तो नियम बदलावा लागेल। आता आमच्यातले काय राहिले, आमच्यातले काय लाभार्थी हे राहिलेले त्या लाभार्थ्यांना आपण तुम्हाला घ्यावं लागेल। गंमत काय झाली गोटे साहेब, पाठीमागे एकदा स्क्रीनिंग झालं पण ते वाटप न झाल्यामुळं त्यामुळे मागच्या थोडी तुमच्याकडे कमी झाली। आता 4200 तुम्ही जर व्यवस्थित जर केलं ते आमचे 10,000वर पोहोचतील। असं तुम्ही फक्त नंतर आमचं स्क्रीनिंग घ्या। केंद्रीय मंत्र्यांशी बोलायचं असेल मी बोलून, राज्यमंत्र्यांशी बोलायचं असेल मी आठवले साहेबांशी मी बोलीन, नक्की त्यांच्याशी बोलीन। आणि तुमचा जो नियम आहे 3 वर्षाचा, तो 3 वर्षाचा नियम आपण